साठी आली एक मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील आता डिसेंबर हप्त्याचा लाभ देखील पूर्णपणे मिळणार आहे। तर चला यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाचे कामे देखील करायचे आहे। ज्या महिलांनी हे 3 ते 2 किंवा 2 कामे असणार आहे, जे 2 कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। एक काम देखील माफ करण्यात आल्यामुळे तुम्हाला फक्त आता हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पूर्णपणे लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार आहे। लाडक्या बहिणी थेट नाचू देखील लागलेल्या आहे। आता लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करता करता बहिणी पूर्णपणे थकल्या होत्या, कारण की आता पूर्णपणे जानेवारी महिना संपायला आला असून आता फेब्रुवारी महिना देखील लागला आहे, पण डिसेंबर महिन्याचेच देखील लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही। डिसेंबरचा महिना देखील लाडक्या बहिणींचा राहिला होता। लाडक्या बहिणी देखील पूर्णपणे नाराज झाल्या होत्या। लाडक्या बहिणींना पूर्णपणे आशा लागलेली होती की डिसेंबरचा महिना नेमकं कधी मिळणार, आणि हीच या ठिकाणी आपण बघू शकतो लाडक्या बहिणी पूर्णपणे चिंताग्रस्त झालत्या। डिसेंबरचा महिना कधी येणार, डिसेंबरचा महिना कधी येणार, पूर्णपणे हीच चिंता लाडक्या बहिणींच्या कपाळावर दिसत होती। तर चला पूर्णपणे आपण त्यांची चिंता दूर करण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही जिल्हे आणि तुम्हालाच काही तालुके देखील सांगण्यात येणार आहे। या तालुक्याच्या यादीमध्ये, या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं तर समजून चला डिसेंबरचा हप्ता तुम्हाला देखील आज, उद्या आणि परवा अशी या 3 दिवसामध्ये पूर्णपणे पडून जाईल। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे जिल्हे, महत्त्वाचे तालुके देखील बघणार। ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील पूर्णपणे महिलांना आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये पूर्णपणे हप्ता मिळून जाणार आहे, आणि यासाठी तुमचे हे 2 महत्त्वाचे काम होणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ज्या महिलांचे 2 महत्त्वाचे काम पूर्ण नसतील तर त्या महिलांना पूर्णपणे करून टाकावे हे 2 महत्त्वाचे कामे। हे 2 महत्त्वाचे कामे खूप महत्त्वाचे देखील सांगण्यात आलेले असून तुमचे जर हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल किंवा तुमचे पण ते अपुरे असेल तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ज्या महिलांनी हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवले असेल किंवा त्यांचे देखील ते महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर त्यांना देखील ते करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। जर आता तुमचे देखील हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर पूर्ण करायला या ठिकाणी लागणार आहे। लवकरात लवकर तुम्ही देखील ते महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खूप दिवसापासून लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करत होते आणि राज्य सरकारचा एक मोठा या ठिकाणी GR आला आणि त्या GRमध्ये पूर्णपणे असं सांगण्यात आलेलं होतं की काही जिल्ह्यांना आणि काही तालुक्यांना देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील होऊ शकते। त्यामुळेच लाडक्या बहिणी पूर्णपणे नाचल्या सुद्धा आहे। पण याचबरोबर हे 2 महत्त्वाचे कामे देखील पूर्ण करायला लावणारा तो GR होता। त्या GRमध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं होतं की ज्या महिलांचे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नसतील तर त्या महिलांनी पूर्णपणे ते महत्त्वाचे 2 कामे पूर्ण करून टाकावे। डिसेंबरच्या महिन्यासाठी पूर्णपणे या ठिकाणी तयारी चालूच आहे। आता काही जिल्ह्यांना आणि काही तालुक्यांना देखील आज, उद्या, परवा अशी या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे डिसेंबरचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामधील आणि कोणकोणत्या तालुक्यातील महिला देखील नाचणार असून त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार। ज्या महत्त्वाच्या तालुक्यात व महत्त्वाच्या जिल्ह्यातील बहिणींना एक मोठीच्या ठिकाणी आशा लागलेली होती, आता त्यांची देखील पूर्णपणे या ठिकाणी चिंता मिटलेली आहे। डिसेंबरचा हप्ता कधी येतो, कधी डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होतो अशी प्रतीक्षा देखील लाडक्या बहिणी करत होत्या। आता या जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील बहिणींना आता एक मोठाच दिलासा मिळालेला असून आज, उद्या, परवा अशी या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे या जिल्ह्यात आणि पूर्णपणे या तालुक्यामधील लाडक्या बहिणींना पूर्णपणे आनंद देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेण्यात
हातात आला असून फक्त काही महत्त्वाचे कामे ज्या ज्या महिलांची अधुरे आहेत त्या महिलांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. तर चला 15 महत्त्वाचे जिल्हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील पूर्णपणे बहिणींना खुश करण्यात येणार असून आता त्या ठिकाणच्या बहिणींना पूर्णपणे डिसेंबरचा हप्ता टाकण्यात येणार आहे. जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमचं देखील नाव या 25 तालुक्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुमच्या तालुक्याचं नाव जर या 25 तालुक्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये सहजपणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देखील मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की ते 15 जिल्हे आणि ते 25 तालुके नक्की बघत चला. आणि ते 2 महत्त्वाचे कामे देखील तुमचे जर अधुरे असेल तर तुम्हाला देखील या महत्त्वाच्या 2 अटी पार पाडाव्या देखील लागणार आहेत. ज्या ज्या महिलांच्या 2 महत्त्वाचे कामे अधुरे असणार आहेत त्या महिलांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाकायचे आहे. तर चला जिल्हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन. नांदेड जिल्हा तुमचा असेल किंवा तुमचा तालुका नांदेड असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील न करता आता तुमच्यासाठी देखील लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यात आली असून आता तुम्हाला देखील आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळू शकतो. तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर होऊ शकते. पुणे जिल्हा जर आता तुम्ही देखील आता पुणे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील तुम्हाला मिळत असेल आणि तुम्ही देखील पुणे जिल्ह्यातून डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुम्हाला फक्त 2 महत्त्वाचे कामे देखील करायचे आहे जे महिलांचे पूर्ण करणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे. धुळे जिल्हा आता जर तुमचा देखील धुळे जिल्हा असेल तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी एक मोठीच दिलासादायक बातमी समोर आली असून आता धुळे जिल्ह्यातील महिला देखील थेट नाचणार असून त्यांना देखील आता चिंता करायची कसलीच अडचण कसलीच चिंता देखील राहिलेली नाही. नाशिक जिल्हा आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल किंवा नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची देखील पूर्णपणे अडचण दूर झालेली आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे तुम्हाला पण गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या ज्या महिलांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. आता जर तुमचे देखील हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्ही देखील ते पूर्ण नक्की करून टाका. संभाजीनगर जिल्हा आता तुमचा जर संभाजीनगर जिल्हा असेल तर आता तुमचे देखील लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे बघू जे 2 महत्त्वाचे कामे लाडक्या बहिणींना करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. आता यामध्ये जर तुमचं पण हे दोन्ही कामे अधुरे असेल तर तुम्हाला देखील हे 2 कामे महत्त्वाचे ठरून ते पूर्णपणे पार पाडावेच लागणार आहे. पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे KYC. जर आता तुमची पण KYC अधुरी असेल किंवा तुम्ही देखील KYC कडे दुर्लक्ष केलेलं असेल तर तुम्ही देखील आता दुर्लक्ष न करता पूर्णपणे KYC पार पाडावी. आणि आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करणे. ज्या ज्या महिलांचे आधार अपडेट नाही त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करून त्यांच्या खात्याशी लिंक करावे. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू